ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। बोदवड शहरातील हिदायतनगर परिसरात चोरीच्या संशयातून सुरू असलेल्या वादाचे पर्यवसान भर दिवसा झालेल्या निर्घृण हत्येत झाले। अन्सार शेखलाल पिंजारी रा हिदायतनगर बोदवड या युवकाची चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आली। या घटनेनंतर संतप्त जमावाने संशयित आरोपीचे घर पेटवून दिल्याने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार अन्सार पिंजारी हे आपल्या लहान मुलाला घेऊन घराबाहेर पडत असताना संशयित अरबाज लतीफ शाह, मोहम्मद हारून शाह आणि इस्राईल इस्माईल शाह हे तेथे आले। यावेळी अरबाज शाह याने धावत येत अन्सार यांच्यावर चाकूने सपासप वार केले। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। हल्ल्यानंतर तिन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। पत्नी अफसानाबी पिंजारी यांनी आरडाओरड केल्यानंतर सासू रझियाबी, सासरे शेखलाल अब्बास आणि दीर निसार पिंजारी यांनी गंभीर जखमी अवस्थेतील अन्सार यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणी पत्नी अफसानाबी पिंजारी यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलीस ठाण्यात अरबाज लतीफ शाह, मोहम्मद हारून शाह आणि इस्राईल इस्माईल शाह यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास API अमित कुमार बागुल करीत आहेत। याबाबत तक्रार करूनही पोलिसांनी योग्य कारवाई केली नसल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे। घटनेची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत पाटील बोदवड येथे भेट देत परिस्थितीची पाहणी केली। पोलीस ठाण्याचे API दीपक सुरवडकर यांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप नागरिकांसह आमदारांनी केला। पूर्वीच धमकीची तक्रार देण्यात आली असताना पोलिसांनी वेळीच पावले उचलली असती तर अन्सार यांचे प्राण वाचले असते, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली। हत्यानंतर संतप्त जमावाने आरोपीचे घर पेटवून दिल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जळगावचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप गावित, मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी, मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक तसेच सावदा वरणगाव येथील पोलीस बंदोबस्त आणि RCP पथक घटनास्थळी दाखल झाले आहे। सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे। सर, इकडे बोदवडला एक मर्डर झालेला आहे एका पोराचा। हॅलो, परवा एक चोरी झाली, ती चोरीचा संशय म्हणून यांनी त्याला सांगितलं की बाबा हा संशयित आहे। त्यांनी त्याचं सुरुवात केली, पोलिसांनी त्याला उचलला नाही, यांनी त्याला शोधायला सुरुवात केली त्या ज्यांनी चोरी केली त्यांनी, आणि नंतर स्टेटस ठेवलं त्याचा मर्डर करत त्यांनी याला धमकी दिली। त्यांनी येऊन NCR त्याला घे माझा मर्डर करणार आहे। आज त्याचा मर्डर झाला। मुस्लिम समाजाचे दोघे तरुण होते। आता इतके मोठा रोज जमलेला बोदवड तालुक्यावर बोदवड SP जे आपल्याकडे आलेले, काय नाव तुमचे SP? हा, SP नवीन आलेले आहे। त्यांना मी फोन करून सांगितलं ठीक आहे मी बघतो, तुम्ही मला काही सांगू नका, मी करतो म्हणे। आता इथे सगळा जमाव जमलाय। मुक्ताई हे पूर्ण बोदवड शहर जे आहे ते पेटलेलं आहे। एका तरुणाच्या घरात चोरी होते, तो संशय व्यक्त करतो, पोलीस इतकं निग्लिजन्स करतात की त्याचा डायरेक्ट पोट फोडून टाकतो। तो त्याच्या कडेवर छोटा पोरगा होता, त्याने स्टेटस ठेवलं यांचं कोणतंच प्लेनकोच काम करत नाही ते की ते त्याला हे करतील, तो गुन्हेगार आहे। आणि अशा पद्धतीने असेल मुख्यमंत्री महोदयांना तर माझी विनंती आहे की पहिला SP ला निलंबित केलं पाहिजे। SP ला माझ्यासारखा मला सांगतोय फोन करून, एखाद्या APIचा आता बळी घेतील, पण मग SP काय करतो, SP ला 4-4 वेळा सांगतो मी किती 18 चोऱ्या झाल्या, किती एवढं सगळं होतंय। 18 चोऱ्या झाल्या, एका ज्याला निष्पन्न केला त्याच्यापासून वस्तू घ्यायची तर सोडून द्यायचं, एवढा भयंकर चाललं आहे। माझी विनंती आपल्याला मान्य की आता SP वर कारवाई झाली पाहिजे। मला असं वाटतं मी आता हे पूर्ण शहर बंद करतोय आणि मी जिल्हाही बंद करण्याचा आवाज देतोय। माझी विनंती अशी की तुम्ही कसं करता मला सांगा, काय करता येईल। जी प्लीज 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 बघूया आता काय होतं। तर मी आपण एक 8 तासभर बसू, SP नाही आले इथे, जॉब बंद करू। लेकिन SP का कुछ भी रोल नहीं है इसमें, पहले रोल है बाउल का। चोरी हो गया, ठीक है आपके साथ या 1-2 PSI देना चाहिए, कायदा सुव्यवस्था रहना चाहिए। बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। या एक API काम कर रहा या दुर्लक्ष करणे
जाणीवपूर्वक बोधवडकर दुर्लक्ष करणे एक अधिकारी द्यायचा त्यांनी 50 गाव मुक्तानगर बोधवडच्यावर एपीआयला तर मागून टाक. एपीआयवर तर तुम्ही कारवाई करायची करा. तुम्ही काय करता तुम्हाला तालुका दिसत नाही का? या तालुक्यामध्ये 4 महिन्यामध्ये यांच्या रेकॉर्ड 56 चोऱ्या झाल्या. आजच्या पेपरला मोठ्या प्रमाणात चोरीचे आहे. अरे खाली बसून घ्या ना. दादा कितीचे बटन लगावून बोदवड पोलीस स्टेशन समोर आज मृत अन्सार पिंजारी यासह मर्डर करण्यात आला आणि परिवारांचा असा आरोप आहे की गेल्या 7-8 दिवसापासून वारंवार त्याची तक्रार यांनी बोदवड पोलीस स्टेशनला दिलेली आहे, पण बोदवड पोलीस स्टेशननी कोणतीही ठोस कारवाई यावर केलेली नव्हती. त्यांच्या निष्काळजीपणामुळे, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा जीव गेलेला आहे. जोपर्यंत जबाबदार पोलीस कर्मचारी, पोलीस निरीक्षक यांच्यावर कारवाई होत नाही निलंबनाची, तोपर्यंत हे ठिय्या इथून उठणार नाही, अशी एक प्रथम मागणी या परिवाराची आहे. आरोपी संदर्भात काय मागणी? आरोपीला तर 302 नुसार त्याच्यावर जे कायदेशीर कारवाई त्यांनी करावी, फासापर्यंत अटकावा त्याला डायरेक्ट, अशी प्रथम मागणी आहे. आता तुम्ही सर्व इथं बसलेले आहात, मृताचा विषय तुम्ही काय निर्णय घेतलेला आहे? जो मृत झाला जोपर्यंत जबाबदार पोलीस कर्मचारी, अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी ठाम भूमिका आमची आहे. ज्यांनी त्याला सपोर्ट केला, त्याची तक्रार करतात, त्यांना लगेच आरोपी केला पाहिजे. काय 302 मध्ये ज्या लोकांना आरोपी करतात त्याच्यात काही निष्पन्न होणार तर बाजूला काढू, पण 100% निष्पन्न होणार लोक ही मंडळी कोण आहे? पहिल्यांदा तुमच्या एखाद्या प्लेन कोचला बोलवा आणि त्यांना हे जे लोक तुमच्या समोर उभे आहे ही मंडळी कोण आहे तर ते माहिती घ्या. ठीक आहे, गोपनीय याच्यात घ्या की हे प्रतिष्ठित कामधंदा करणारे माहिती घेणार आहे का? हे मंडळी जे तुम्हाला सांगते की हे लोक असे, हे लोक असे, हे गोपनीय त्यांचे कामधंदा करणार प्रामाणिक लोक आहे का? की हे लोकांचं काही वैयक्तिक वाद आहे म्हणून तुझं नाव सांगतोय, हे पण क्लिअर करून घ्या ना. माझा काहीतरी वैयक्तिक याच्याशी वाद आहे नाव सांगतोय, गोष्ट वेगळी आहे. पण ही जे सामूहिक लोक आहे, काही लोकांचे नाव सांगतो की तो आला, तो 2 दिवस सोडून घेईल, तो सांगतो ज्या मर्डर करता मैं देखूंगा, तो त्याला तिथे पोलीस स्टेशनवर गाडीवर बसवतो, त्याला तिथं घेऊन जातो. हे सगळे आरोपी आहे. आपण एखादं नाव घेतो, यांचं नाव कधी घेणार, आम्ही चौकशी करू, आम्ही पाहून करू, यांच्यात काही ठेवलं नाही आहे. बोला ना, सरांशी बोला, काय म्हणत नाही आमचं.